चांगल्या प्रकारे उत्पादन आजच्या म्हणजे घडीला तयार आहे. जवळजवळ एक माझ्या हिशोबाने 8 ते 10 लाख कुठेच गेले नाही आपण. हा समजून चला समजून चालूया. समजून चला की ओके. एक 10-1 लाख रुपये आजच्या हा. प्लॉटला तयार आहेत. वा, छान. हा खर्च वजा जाता 2.5 लाख रुपये खर्च झाला. एक वजा जाता 7-7.5 लाख रुपये आपल्याला ह्यातून प्रॉफिट आहे सध्याला. ठीक आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? बरे आहात ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी आलो आहे एका प्लॉटवरती. आपलेच मित्र रमाकांत यादव यांच्या प्लॉटवरती. त्यांनी एक कलिंगडचा प्लॉट केला आहे. 3 महिन्यापूर्वी मी इथं आलो होतो म्हणजे त्याला त्यावेळी त्यांचं ते प्लॉटचं काम चालू होतं आणि आता काही दिवस गेल्यानंतर आता त्यांचा हा प्लॉट पूर्णपणे तयार झाला आहे. एकदम हिरवागार दिसतो माझ्या डोळ्यासमोर. दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. आणि त्याला फळं पण लागली आहेत बऱ्यापैकी. तर त्यांनी या प्लॉटमागे कशाप्रकारे मेहनत घेतली आणि कशाप्रकारे त्यांनी फवारणी केला, तर यातून किती उत्पन्न निघेल काय, हे सर्व आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ठीक आहे, चला तर मग तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा आहे आपला कलिंगडचा प्लॉट आणि तुमची नजर पोचते इतकी तोपर्यंत बघा, पूर्ण बघा. तुम्ही बघू शकता 4 एकरचा प्लॉट आहे. 4 एकर. ठीक आहे. तर त्यांनी या 4 एकरच्या प्लॉटला कशा प्रकारे मेहनत घेतली ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. ठीक आहे दादा, येऊ का तिकडे? ठीक आहे, प्लॉटवरती. आणि आपला हा प्लॉट आहे आपला यादवडे इथे. तुम्ही नक्की इथे व्हिजिट द्या आणि तुम्हाला आधी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी कशी प्रकारे मेहनत केली. तोपर्यंत व्हिडिओला पुढे कंटिन्यू करण्याच्या आधी प्लीज या तुम्ही लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. ठीक आहे, असेच खूप सारे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. ओके, तर ही आपली जर्नी आहे, सुरुवात होते. आणि तुमच्या मित्राला भावाला मदत करा, हेल्प करा, सपोर्ट करा. ठीक आहे, ओके. तर ठीक आहे, आता मी आलो आहे आपल्या प्लॉटवरती आणि आपल्यासमोर आहेत आपले रमाकांत दादा. ठीक आहे, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ओके दादा, मला सांगा, तुम्ही हा जो प्लॉट केला त्याविषयी आम्हाला तुमच्याबद्दल जरा जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कशी मेहनत घेतली, तुमचा काय यामागे अनुभव आहे तो जरा तुम्ही शेअर करा. तर आता माहिती अशी की सुरुवातीपासूनच मी बोलतो, हा संपूर्ण जो चित्र आहे हा एक प्लॉट आहे. त्याच्या खाली अजून एक प्लॉट आहे. हां, तिकडे त्याच्यामधून एक प्लॉट आहे. तर हा टोटल प्लॉट एक 3.5 एकर ते 4 एकर एवढी ह्या प्लॉटची साईज आहे सगळी टोटल. तर याला आपण सुरुवातीला अगदी मोठ्या ट्रॅक्टरने नांगरट वगैरे करून सरी सोडली. नांगरट करून रोटावेटर मारून 3 फुटाची सरी सोडली. ओके. 3 फुटाची सरी सोडून एक सरी गॅप करून 6 फूट अंतर पकडून त्याच्यावर लॅटरल टाकून भेसळ डोस टाकून मल्चिंग पेपर घालून प्लॉट उभा केला. मल्चिंग पेपर ना, आहे बघा, तुम्ही बघू शकता. हा बघा, मल्चिंग पेपर आहे. ओके. हां, मल्चिंग पेपर टाकून प्लॉट उभा केला आणि त्यात आपण भेसळ डोस पण खूप चांगल्या प्रकारे वापरलेत. भेसळ डोसामध्ये आपण SSP वापरलंय. परत RCFच्या फोममधून सेंद्रिय बॅगा मिळतात सेंद्रिय खताच्या, ओके, त्या वापरल्यात. त्याचबरोबर निम पेंड वापरले आहे. गंधक, सल्फर, मायक्रोन्यूटन ह्या सगळ्या मिक्स करून संपूर्ण प्लॉटला भेसळ डोस दिला. ओके. व त्यानंतर मजुराच्या सहाय्याने आपण सर्व मल्चिंग घालून ड्रीप टाकून हा सगळा प्लॉट उभा केला. परत त्यानंतर तो सर्व प्लॉट उभा झाल्याच्या नंतर 1.25 फूट त्याचं ड्रिपर असल्यामुळे आपण ड्रिपर वाईज होल मारले. ओके. हां, ड्रिपर वाईज होल मारल्यामुळे 100 फुटावर एक रोप बसलं आणि अशी टोटल माझ्या प्लॉटला 21,000 बिया, 21,000 बियांचा हा प्लॉट आहे. अरे वा, 21,000 बिया बसल्या टोटलला. आणि त्यापैकी आपण 21,000च्या 21,000 रुजून येत नसतात. तर आपण असं बघूया की 21,000 पैकी 1,000 बिया कमी म्हणूया आणि 20,000 बिया रुजल्यात तेवढ्या. 100% 20,000 बिया रुजलेल्या आहेत आणि तो तुमच्या समोर आता सर्व प्लॉट आहे. आणि तो आता प्लॉट
प्लॉट सध्या तरी उत्कृष्ट प्रकार आहे आणि उद्या याची तोडणी करायची आहे. हां उद्या याची तोडणी करायची. बरोबर आता प्लॉटला 75 दिवस पूर्ण होतात. बियांचा प्लॉट असल्यामुळे 75 दिवस पूर्ण होतात आणि आता प्लॉटला उत्कृष्ट प्रकारे एकदम फळधारणा झालेला आहे. बरं 20,000 रोपांचा जर विचार केला तर तुम्ही पाहू शकता की आता माझ्या प्लॉटवर फळाची शायनिंग वगैरे पाहून घ्या तुम्ही. छान किती छान प्रकारचे सुंदर प्रकारे फळं तयार आहेत बघा. साधारणतः एक 4-4 किलोच्या आसपास फळं आपल्याकडे तयार आहेत. हो, हो. सगळीच फळं 4 किलोची आहेत असा विषय नाही आहे. तर 2 किलोपासून 4 किलो 5 किलोपर्यंत ही फळं तयार आहेत. ओके 2 किलोपासून पुढे मग एक किलोच्या पण फळं आहेत, नाही असं नाही, पण 2 किलो सर्रास फळं आहेत आणि 4 किलो 5 किलोची रेंज प्लॉटवर तयार झालेली आहे. हां बरेचसे छोटे मोठे प्रॉब्लेमही असतात आणि बरं. ते समजून घ्यायला काही उशीर होतो. तर तसं न करता वेळेवर जर फवारणी वगैरे घेतलं तर ह्याचं आजच्या तारखेला खूप चांगलं असं उत्पादन डोळ्यासमोर तुम्हाला दिसत आहे. खूपच ओके. चांगल्या प्रकारे म्हणावं लागेल. याचं कारण की जर समजा आपण 20,000 रोपांचा जर विचार केला आणि प्रत्येक फळाने आपल्याला जर असं म्हणूया एक 5 किलो जरी उत्पादन दिलं, हां 5 किलो जरी उत्पादन दिलं प्रत्येक वेळी नाही प्रत्येक वेळेने समजा आपल्याला 5 किलो उत्पादन म्हणजे 2.5 किलोची 2 फळं हां किंवा एक फळ पकडूया आपण 3 किलोचं दिलं, एक हा. फळ 2 किलोचं, सरासरी 5 किलोचं जरी आपल्याला पकडलं की आपल्याला उत्पादन दिलंय असं. कारण तुम्ही बघू शकता आजूबाजूला कॅमेरा फिरून बघा तुम्ही की उत्पादन सगळीकडे तुमच्या समोरच आहे. तिथे नजर जाईल तिथे फळ आहेत. उत्कृष्ट प्रकारे फळधारणा झालेली आहे हो हो छानपैकी हो आणि साईजही चांगले आहे. हा. आणि त्या महत्वाचा मुद्दा म्हणजे की प्लॉट काढायला झाला तरी अजून हिरवागार आहे. हिरवागार टोटवित आहे एकदम. टोटल प्लॉट सगळा हिरवागार बघा दिसतोय. पानं बघू शकता तुम्ही. पानं त्याची पूर्ण काढायला झाली तरी हिरवीगार आहे. हिरवीगार आहेत म्हणजे कुरटली नाहीत, हिरवी करपली नाहीत, काहीच नाही. टोटल प्लॉट हिरवागार आहे. हा. कारण त्याच्यावर तर मला सांगा हा जो प्लॉट असा आहे तो त्याच्या मागचं कारण काय, म्हणजे तसं त्याची काय वापरलं तुम्ही, काय एवढं तुम्ही एकदम छोटे वापर केला ते जरा माहिती द्या. बरं त्या मागे कारण अशी आहेत की जी स्प्रेइंग मध्ये आहे हां ते स्प्रेइंग मध्ये आपण फारच कमी प्रमाणात 4 एकराला 5 किलो 19 वापरलं आहे. हे विद्राव्य खत म्हणून येतं ते. तर 5 किलो 5 किलो फक्त हा. 5 किलो वापरलं. कारण त्याच्यामध्ये कारण आहेत ती मला स्पष्ट करून सांगेनच की 5 किलो 19 वापरलं. 1261 एक बॅग म्हणजेच 1261 ची 25 किलोची एक बॅग वापरली. हां 052 34ची एक बॅग वापरली बरं आणि 0050च्या 2 बॅगा वापरल्या. हां आणि हे सगळं कमी याच्यात झालं कारण त्याची कारणं अशी आहेत की मी एका नेटसप या कंपनीची औषधं वापरली अच्छा आणि ते नेटसप या कंपनीची औषधं इतकी भारी आहेत की त्याचे रिझल्ट आपल्याला अप्रतिम आलेले आहेत. अच्छा अप्रतिम म्हणजे अप्रतिम आलेले आहेत. तर म्हणजे- तुम्हाला मी ती नेटसपची औषधं काय आहेत कुठल्या आहेत ती दाखवतो. हे सगळी सेंद्रिय आहेत का? हो सगळे ऑर्गॅनिक मधली Organic. औषधं आहेत आणि Organic. तुम्हाला मी दाखवतो. ओके ठीक आहे दाखवा ना. ओके चला तर मग तुम्ही दाखवा जरा आम्हाला तुम्ही या प्लॉटसाठी कोणती कोणती औषधं वापरलात ती. बघा आताच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी रासायनिक तर अगदी नाही म्हणाल तरी 25% वापरलेच आहे. त्याचबरोबर सेंद्रियही खूप वापरलेलं आहे. सेंद्रियमध्ये आपण जास्तीत जास्त जीवामृतचा वापर केला आहे. ओके आणि सेंद्रिय स्लरी बनवतात गाईच्या शेणापासून गुळापासून गोमूत्रापासून, तर त्या स्लरी सुद्धा वापरलेल्या आहेत. त्याचबरोबर ताक आणि आवळा यांचं मिश्रण करून स्प्रे करणे हे पण वापरलेलं आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की फळांना चांगली शायनिंग येते आणि गोडी निर्माण होते. त्याचबरोबर मी जसं म्हटल्याप्रमाणे की नेटसप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची हे बघा हे स्टीमब्रिज म्हणून आहे. हे स्टीमब्रिज वापरलं मी आणि हे 99 बायो99 हे अगदी 2 पानावर असल्यापासून याची फवारणी केल्यामुळे पानांना शायनिंग चांगली येणे. दोन्ही मिक्स फवारणी करावी लागते. हे फार कमी लागतं. हे 2.5 मिली लागतं एका लिटर. 15 लिटर मागे 2.5 मिली लागतं. ओके आणि हे 3 ते 4 ml लिटर मागे लागतं. असं तो मिश्रण करून जर आपण टाकलं तर त्याचे उत्कृष्ट फायदे होतात. ग्रोथ प्रमोटर म्हणून काम करतं. फुटवा चांगला येतो, ग्रोथ प्रमोटर काम येतं, फळांना चांगली शायनिंग येते, पानांना चांगली शायनिंग येते छानपैकी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्यप्रकाशाचा जो ताण असतो तो कमी करण्याचं काम करतं. आणि फुलधारणा एवढी भयानक होते आणि फळधारणा ते आपल्या समोर दिसतेच आहे. फुलधारणा आणि फळधारणा इतकी मोठ्या प्रमाणात होते की प्रचंड प्रमाणे होते. आणि
आणि हे ह्याच्या स्टीम रिच आणि बायो-99 मुळे हा एवढा अगदी 100% सक्सेसफुल प्लॉट झाला आहे. आणि त्याची कारण हिरवागार आजही आहे, उद्या तोडणी करायची आहे तरी ही हिरवागार आहे. त्याचबरोबर ही बघा आहेच, त्याबरोबर ही सुद्धा औषध वापरते. हे NP आणि K NPK म्हणून वापरले आहेत बघा. हे नत्रस्फुरत पालाश, हे जैविकचे जीवाणू असतात, जैविकचे जीवाणू आहेत. आणि हे जमिनीत सोडल्यानंतर जे काही आपण रासायनिक म्हणा, सेंद्रिय म्हणा, जे काही भेसळ डोसामध्ये जे काही अन्नद्रव्य घातलेले असतात किंवा दुय्यम म्हणतो ते सगळं वितळवतात आणि झाडांना पुरवण्याचं काम करतात. मोठ्या प्रमाणात हे काम करतात आणि त्याच्यामुळे खतरनाक रिझल्ट आलेले आहेत. उत्कृष्ट म्हणजे उत्कृष्ट रिझल्ट आलेले आहेत. तुम्ही अगदी पायाखाली बघू शकता की हे जे फळ आहे हे अगदी काट्यावर टाकलं तर 4 किलोच्या बाहेर आहे, 5 किलोच्या आसपास. बघा ना, 4-5 किलोच्या आसपास फळ आहे. फळाला शायनिंग बघायला तर उत्कृष्ट प्रकार आहे, शायनिंग वगैरे सुंदर आहे. ते शेजारी दुसरं फळ आहे, किती जवळजवळ फळांची सेटी आहे. शेजारी दुसरं फळ आहे, त्याच्या शेजारी जे बघा इकडे तिसरं. म्हणजे एकदम उत्कृष्ट प्रकारे सेटिंग आहे. हे बघा ना, बाजूलाच बाजू आहे. सगळीच फळं सारखी आहेत असं नाही, एक 50% पण 8% आहे. आजूबाजूला सगळे फळ, सगळी फळच आणि सुंदर प्रकारे फळ आहे. हे सगळे रिझल्ट आले ते हे ह्याच्यामुळेच आपल्याला आले. स्टीम रिच बायो-99 किंवा या नेटसपच्या माध्यमातून तुम्ही हे प्रोडक्ट वापरले. हो नेटसपच्या माध्यमातून महेश कांबळे म्हणून आहेत, महेश कांबळे सर, त्यांनी हे मला प्रोडक्ट दिलेत. मला बोलले हे तुम्ही वापरून बघा, मला फारच चांगल्या प्रकारे रिझल्ट येते. त्यांच्याबरोबर महेश सावंत म्हणून असतात, महेश सावंत वगैरे, त्यांनी म्हटलं हे तुम्ही वापरून बघा, तुम्हाला रिझल्ट चांगले येते. त्यांनी पण बऱ्यापैकी काढली असतील रिझल्ट. हो ना? हो, त्यांनी मला अगोदरचे रिझल्ट दाखवले होते की हे असे प्रॉडक्ट आहेत, ते अशा प्रकारे काम करतात. म्हटलं ठीक आहे, आपण वापरून बघू. आणि वापरल्यानंतर कळलं की फारच चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे. अनुभव घेतला, स्वतः अनुभव मिळाले, फारच चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला आले. त्याचबरोबर हे मेन राहतं की याला मार्गदर्शन, की तुम्हाला कुठला रोग यायला पाहिजे, आला तर काय करावं, रोग राई आली तर त्याला उपाय काय करावे. तर हे मार्गदर्शन महत्त्वाचं राहतं कलिंगड प्लॉटमध्ये. आणि मग ह्याचं मार्गदर्शन जर नसेल तुम्हाला कलिंगड प्लॉटला, तर तुमचा कलिंगड प्लॉट तेवढासा सक्सेस मिळत नाही. आणि सगळ्यात मोठा मुद्दा आहे की ह्याला मार्गदर्शन जे केलं आहे ते आपले अभ्यासू मित्र आहेत, मित्रच म्हणूया, वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत पण आमची खूप चांगली मैत्री आहे. तर ते अभ्यासू फारच चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात, मंगेशजी कदम म्हणून. त्याचबरोबर विनोद तांबे आहेत, जे खूप चांगल्या प्रकारे सेंद्रिय शेती करतात. आणि ह्या 2 माणसांनी मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. त्यांचे मार्गदर्शन आणि ह्या नेटसपची औषधं आणि माझी मेहनत फक्त, आणि त्याच्यामुळे उत्कृष्ट प्रकारे फारच चांगले रिझल्ट आपल्याला आलेले आहेत आणि ते तुम्ही बघू शकता. बरं सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे आता हा जे आपण प्रोडक्ट वापरले, ठीक आहे, त्याची सरासरी अंदाजे या प्लॉटसाठी लागणारी किंमत, हे मुद्दल, औषधांचा म्हणजे खर्च आणि एकूण याच्यातून आता टोटल किती उत्पन्न निघेल अंदाजे सरासरी, ते त्याची जरा माहिती द्या. बरोबर. बघा, आता आपला टोटल ह्या प्लॉटला अगदी सुरुवातीपासून अगदी आत्ताच्या घडीपर्यंत एक 2.5 लाख रुपये टोटल खर्च झाला आहे. 2.5 लाख रुपये आपल्या याच्यात खर्च झालेले आहेत. आणि सरासरी जर आपण ॲव्हरेज काढलं तर एक 100 टन उत्पादन आत्ता तरी ह्या घडीला तयार आहेच. ते काय विषयच नाही, दिसतच आहे आपल्याला. 100 टन उत्पादन तयार आहे. 100 टन कसं काय, तर 20,000 वेल आपल्याकडे आहेतच. प्रत्येक वेळाने 5 किलोचं जरी ॲव्हरेज काढलं तरी आपल्याला 100 टन माल इथे तयार आहे आजच्या तारीखला. आणि आजच्या तारीखला तसा विचार केला तर कमीत कमी 10 रुपये जरी होलसेल मार्केटचा विचार केला तरी 10 रुपयाप्रमाणे तुम्ही हिशोब घाला. पण मार्केटला दर सध्या तरी चांगले आहेत. 18 रुपये, 20 रुपये. आपण 8 पकडूया का 10 पकडूया? 18 रुपये, 20 रुपये मार्केटला दर आहेत आताच्या सध्याच्या. पण सरासरी जरी कमीत कमी जरी 10 पकडला तरी खूप चांगल्या प्रकारे उत्पादन आजच्या घडीला जवळजवळ एक माझ्या हिशोबाने 8 ते 10 लाख कुठेच गेले नाहीत या प्लॉट. हा, समजून चला की 1 लाख रुपये आजच्या प्लॉटला तयार आहेत. हा, खर्च वजा जाता 2.5 लाख रुपये खर्च झाला, एक वजा जाता 7-7.5 लाख रुपये आपल्याला ह्यातून प्रॉफिट आहे सध्याला तरी. ठीक आहे. बरं, आणि मी काय म्हणतो, आणि आताही तुम्ही बघितलं असालच की या नेटसपच्या माध्यमातून या रमाकांत यादव सरांनी जी प्रोडक्ट वापरले आहेत, तर तुम्हाला सुद्धा कोण आपल्या सिंधुदुर्गातील शेतकरी किंवा इतर राज्यातील किंवा इतर बाहेरील शेतकरी असतील
त्यांनासुद्धा जर हा प्लॉट तुम्ही बघितला आहात त्यांनासुद्धा जर यासाठी मार्गदर्शन पाहिजे असेल तर सर आहेतच. प्लस तुम्हाला जर ही औषधं पाहिजे असतील तर याच्यामध्ये स्क्रीनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देतो किंवा मॅसेजमध्ये तुम्ही DM करा. ठीक आहे. आणि सर अजून काही तुम्हाला माहिती द्यायची आहे? अजून काय माहिती, सगळ्यांनी शेती करा, चांगलं आहे. आणि मार्गदर्शन कोणाचं नाही कोणाचं घ्या. तुमची मदत लागेल तर कॉल करा. ओके ओके ठीक आहे. तर आपण आता आपण इथे स्टॉप करूया. आपल्या बऱ्यापैकी कवर झाला आहे प्लॉट. ठीक आहे. आणि खूप चांगली माहिती दिली सर, खूप धन्यवाद. ठीक आहे. आणि ओके बस झालं. आता आपण थांबूया इथे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हां, व्हिडिओला चॅनलला फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. ओके ठीक आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.